ठीक आहे. हा आपला सिलेबस होता, पण यातल्या मेजर गोष्टी कव्हर केलेल्या आहेत. मेजर म्हणजे आपलं यातलं सगळं कव्हर झालेलं आहे जवळपास. बरोबर. आपण आपण स्टार्ट केलं होतं या बेसिक गोष्टींपासून, जसं की DDL कमांड्स कोणते आहेत, DML कोणते आहेत, है ना. मग डेटा रिट्रीव्हल लँग्वेज मध्ये काय येतं, DCL काय आहे आणि TCL काय आहे, सगळ्या गोष्टी आपण बघितल्या होत्या. ठीक आहे. त्यानंतर आपण बघितलं काय व्हेरियस पेअर कंडिशन मध्ये जे आपण ऑपरेटर्स यूज करतो, बरोबर, ते सगळे ऑपरेटर्स बघितले होते. मग त्याच्यामध्ये कोणते होते, इक्वल्स टू, ग्रेटर दॅन, ओके, लेस दॅन ऑपरेटर बघितला होता. लेस दॅन काय करतो, ठीक आहे. हे सगळे ऑपरेटर्स आपण बघितले. नंतर आपण वेअर कंडिशन मध्ये हे सगळे ऑपरेटर्स यूज केले होते, तुमच्या लक्षात आलं असेल तर. सिलेक्ट स्टार फ्रॉम टेबल नेम वेअर सॅलरी इज ग्रेटर दॅन 5,000, बरोबर. मग हे ग्रेटर दॅन यूज केलं आपण तिथे. परत आपण सॅलरी इज लेस दॅन बघितलं होतं. मग बिटवीन बघितलं, बरोबर. नॉट बिटवीन बघितलं होतं. बिटवीनचा आणि नॉट बिटवीनचा यूज कुठे होतो ते बघितलं आपण. त्यानंतर आपण बघितलं होतं लाईक, ओके. नेम, एखाद्या कॉलम मध्ये जर नेमचा पॅटर्न आपल्याला फाइंड आउट करायचं असेल, फॉर एक्झाम्पल फर्स्ट नेम हा कॉलम आहे आणि त्या कॉलम मधले नावं ज्यांची सुरुवात कॅपिटल ए पासून होते, अशी नावं कशी फाइंड करायचे. परत त्या फर्स्ट नेम कॉलम मध्ये शेवट कॅपिटल ए नी किंवा स्मॉल ए नी होतो, अशी नावं कशी फाइंड करायचे. स्टार्टिंग पासून दुसरं अक्षर फॉर एक्झाम्पल जी असावं, ते कसं फाइंड आउट करायचं, बरोबर. किंवा शेवटून तिसरं अक्षर हे मे बी एक्स असावं, ठीक आहे. तर त्या केसमध्ये आपण काय केलं होतं, लाईक ऑपरेटर यूज केला होता. लाईक आणि त्यानंतर दुसरा कोणता होता, त्याच्या ऑपोजिट कोणता आहे, नॉट लाईक, ठीक आहे. मग आपण डिस्टिंग कीवर्ड बघितलं होतं. डिस्टिंग कीवर्ड काय करतो आपला, तुम्हाला फक्त डिस्टिंग डिस्टिंग म्हणजे काय, डुप्लिकेट्स त्याच्यामध्ये इन्क्लूड नसतात, ठीक आहे. डिस्टिंग म्हणजे काय, ओरिजिनल व्हॅल्यूज. ओरिजिनल म्हणजे काय, डुप्लिकेट्स नाहीये. डुप्लिकेट्स म्हणजे काय, एकच व्हॅल्यू दोन वेळेला आलेली नाहीये, ठीक आहे. तर डिस्टिंग कसं फंक्शन करतं ते आपण बघितलं होतं, ठीक आहे. त्यानंतर आपण बघितलं होतं ऑर्डर बाय. सिलेक्ट स्टार फ्रॉम स्टुडंट्स, ओके, वेअर सॅलरी XYZ असेल आणि त्याच्यात आपण काय करू शकतो, ऑर्डर देऊ शकतो, ठीक आहे. ऑर्डर बाय मध्ये काय होतं, एक तर आपण असेंडिंग नुसार ऑर्डर देतो किंवा डिसेंडिंग न देतो एखाद्या पर्टिक्युलर कॉलमला, ठीक आहे. दोन कॉलमला आपण ऑर्डर बाय करू शकतो का, तर आपण करू शकतो. ऑर्डर बाय मध्ये दोन कॉलम तुम्हाला स्पेसिफाय करायला लागतील, ठीक आहे. ते पण आपण बघितलं होतं. त्यानंतर आपण फंक्शन्स बघितले, ठीक आहे. आपण न्यूमरिक फंक्शन्स बघितले, आपण स्ट्रिंग फंक्शन्स बघितले, आपण डेट फंक्शन्स बघितले, आपण ऍग्रिगेट फंक्शन्स बघितले. हे सगळे फंक्शन्स आपण बघितले, ठीक आहे. त्यानंतर आपण बघितलं होतं हाऊ टू कॉपी डेटा विदाउट, हाऊ टू क्रिएट अ कॉपी ऑफ टेबल, ठीक आहे. एका टेबल पासून दुसऱ्या टेबलची कॉपी कशी बनवायची, ठीक आहे. हे बघितलं होतं आपण, त्याची क्वेरी बघितली होती. परत आपण बघितलं होतं टेबलचं जे स्ट्रक्चर आहे तेच कॉपी कसं करायचं, ठीक आहे. फक्त स्ट्रक्चर कसं, एका टेबलचं स्ट्रक्चर दुसऱ्या टेबलला आपल्याला देता येईल, ठीक आहे. तेही आपण बघितलं होतं. हे बघा, हे दोन क्लॉजेस आहेत. हाऊ टू क्रिएट अ कॉपी ऑफ टेबल विथ डेटा अँड विदाउट डेटा, ठीक आहे. तर हे सगळं आपण बघितलं होतं. त्यानंतर आपण सेट ऑपरेटर्स बघितले. सेट ऑपरेटर्स काय असतात, बेसिकली ज्यावेळेस तुमचं काय सेम असतं सेट ऑपरेटर्स मध्ये, टेबलचं जॉईन आणि सेट ऑपरेटर मध्ये कन्फ्युज होऊ नका, ठीक आहे. जॉईन्स मध्ये एक कॉलम, दोन टेबलमध्ये एक कॉलम हा कॉमन पाहिजे, तो ह्या टेबलमध्ये पण पाहिजे, दुसऱ्या टेबलमध्ये पण पाहिजे. पण ज्यावेळेस तुम्ही सेट ऑपरेटर यूज करता त्यावेळेस दोन्ही टेबलचं स्ट्रक्चर हे सेम पाहिजे, ठीक आहे. सेट ऑपरेटर्स मध्ये काय होतं, टेबल हा व्हर्टिकली वाढत चालतो किंवा ज्यावेळेस युनियन करतो, ठीक आहे. कॉलम वाढतो का त्याच्यामध्ये, सेट ऑपरेटर जर आपण यूज केलं दोन टेबल मध्ये, तर कॉलम वाढत नाही, खालचा डेटा प्लस मायनस होत चालतो. जर युनियन असेल तर प्लस होईल, मायनस असेल तर मायनस होईल, ठीक आहे. तसं जॉईन मध्ये काय होतं, दोन टेबलची कॉलम आपण काय करतो, तिसऱ्या टेबलला देऊ शकतो, ठीक आहे. कॉमन कॉलम जे आहेत ते आपण, म्हणजे टेबल जो आहे तो हॉरिझॉन्टली
असा एक्सपांड होतो असं म्हणू शकतो आपण. ठीक आहे. आणि सेट ऑफ ट्रीज मध्ये काय होतं, जे पण तुमचा टेबल एक्सपांड किंवा कॉन्ट्रॅक्ट होतो तो व्हर्टिकली होतो. ठीक आहे. त्यानंतर आपण काही विंडोज फंक्शन्स बघितले होते, रँक बघितलं होतं, डेन्स रँक बघितलं होतं, आपण रो आय डी बघितलं होतं काल, रो नंबर होतं, बरोबर. ठीक आहे. आपण एलियास बघितले होते. एलियास काय असतात, टेम्पररी कॉलमला नावं देऊ शकतो आपण, टेम्पररी टेबलला नावं देऊ शकतो. आता एलियासचा यूज कुठे बघितला आपण, जॉईन्स मध्ये बघितला. जॉईन्स मध्ये कसा यूज झाला, जी पण क्वेरी होती ती तुमची सिम्प्लिफाईड झाली, लिहिण्याचे कष्ट वाचले. ठीक आहे, समजायला सोपी झाली. टेबल मोठं जर टेबलचं नाव असेल तर आपण सिम्प्लिफाईड मध्ये त्याला फक्त एक छोटं नाव दिलं, बरोबर. टेबललाही एलियास देता येतो आणि कॉलमलाही आपल्याला देता येतो. ठीक आहे. कॉलमला द्यायचं असेल तर आपण ॲज वर्ड यूज करू शकतो किंवा डायरेक्ट कॉलम नेम नंतर ते पर्टिक्युलर जे आपल्याला नाव द्यायचे ते घेऊ शकतो. ठीक आहे. टेबलला द्यायचं असेल तर आपण ॲज कीवर्ड यूज करतो का, नाही. डायरेक्ट टेबलच्या नेम नंतर आपण तो एलियास जो आपल्याला द्यायचा आहे तो तिथे देतो. ठीक आहे. त्यानंतर आपण बघितलं होतं ग्रुप बाय आणि हॅविंग. ओके, ग्रुप बाय आणि हॅविंग आठवतं तुम्हाला काय केलं होतं आपण, आणि ग्रुप बाय आणि हॅविंगचा यूज करून आपण काय केलं होतं, डुप्लिकेट कसे फाइंड केले होते. ग्रुप बाय मध्ये बेसिकली आपले कोणते फंक्शन्स यूज होतात, ग्रुप बाय ह्या क्लॉज जर मला यूज करायचं असेल, ऍग्रीगेट फंक्शन्स. येस, ऍग्रीगेट फंक्शन्स यूज करायला लागतील. ठीक आहे. आणि हॅविंग आणि वेअरचा डिफरन्स विचारू शकतात. मग हॅविंग कुठे यूज करतो, ज्यावेळेस आपण ग्रुप बाय यूज करतो तिथेच आपण हॅविंग यूज करतो. ठीक आहे. हॅविंग दुसरं तुम्हाला कुठेच दिसणार नाही. त्यानंतर आपण व्ह्यूज बघितले होते. सिंपल व्ह्यू बघितला होता काय असतो, मटेरियलाइज व्ह्यू बघितला होता काय असतो. ठीक आहे. सिंपल व्ह्यू मध्ये जर आपण एखाद्या टेबलचा रेफरन्स घेऊन एखादा व्ह्यू बनवला तर तो व्ह्यू डेटाचा रेफरन्स कुठून घेतो, त्या पहिल्या टेबलवरूनच घेतो. मग पहिल्या टेबलमध्ये जर काही चेंजेस झाले तर ते व्ह्यू मध्ये पण चेंजेस होतात. ठीक आहे. पहिल्या टेबल मधली जर आपण एखादी व्हॅल्यू डिलीट केली तर ती सिंपल व्ह्यू मधून सुद्धा ती व्ह्यू मध्ये दिसत नाही, कारण व्ह्यू म्हणजे बेसिकली काही क्वेरी आहे, ती डेटा कुठून घेते, तुमच्या टेबल मधूनच घेते, मेन टेबल मधून. आणि मटेरियलाइज व्ह्यू मध्ये काय असतं, इट्स इट्स लाईक अ स्नॅपशॉट. त्यावेळेला जे प्रेझेंट होतं तेच तुमचं इकडे क्रिएट होईल. ठीक आहे. मग त्यानंतर तुम्ही मटेरियलाइज व्ह्यू ज्या टेबल वरून बनवला आहे, ठीक आहे, त्या मेन टेबल मध्ये जरी काही चेंजेस झाला तर व्ह्यू मध्ये चेंजेस होतो का, नाही. डिफरन्स आहे. ठीक आहे. आय होप तुम्ही W3 स्कूलचे जे पण ट्युटोरियल्स आहेत ते करत असाल. ठीक आहे. त्याच्यामध्ये काही तुम्हाला इश्यू नाहीये, याच्यामध्ये कुणाला काही इश्यू आहे का, काही समजलं नाही आहे, कन्स्टेंट्स आपण कन्स्टेंट्स बघितले ना, कन्स्टेंट्स काय असतात, युनिक कन्स्टेंट बघितला होता आपण, नॉर्मल कन्स्टेंट बघितला होता, चेक कन्स्टेंट बघितला होता, बरोबर ना. मग याच्यामध्ये कोणते आहेत तुमचे, युनिक आहे, ओके, चेक आहे, नॉट नल कन्स्टेंट आहे, ठीक आहे, प्रायमरी की आहे आणि एक तुमचा फॉरेन की आहे. तर कन्स्टेंट मध्ये काय होतं, कन्स्टेंट म्हणजे काय, बेसिकली एखाद्या कॉलम मध्ये एखाद्या व्हॅल्यूला एंटर करू देणं किंवा न देणं. कन्स्टेंट म्हणजे काय, त्याला थोडक्यात अपोज करणं. ठीक आहे. ज्यावेळेस मी टेबल क्रिएट करतो, बरोबर, टेबल क्रिएट करतानाच्या वेळी जर मी म्हटलं की माझे हा जो टेबल आहे फॉर एक्झाम्पल आता, ठीक आहे, हा टेबल आहे, ठीक आहे, याच्यामध्ये मी असं म्हटलं की रोल नंबर मध्ये मला नल व्हॅल्यू यायलाच नको. ठीक आहे. मग मी काय करेल, नॉट नल कन्स्टेंट लावेल ह्या रोल नंबर वरती. मग मी ज्यावेळेस इथे नल इन्सर्ट करायचा प्रयत्न करेल त्यावेळेस काय होईल, एरर आउट होईल. मला इथे इन्सर्ट क्वेरी मध्ये नल व्हॅल्यू टाकूच देणार नाही या पर्टिक्युलर कॉलम मध्ये. दॅट इज युअर नॉट नल कन्स्टेंट. ठीक आहे. दुसरा आहे युनिक. युनिक कन्स्टेंट काय करतो, जर ह्या कॉलम वरती मी युनिक कन्स्टेंट घेतला तर मला याच्यामध्ये डुप्लिकेट व्हॅल्यू टाकू देईल का, नाही टाकू देणार. बेसिकली याच्यामध्ये डुप्लिकेट व्हॅल्यू टाकू देणार नाही. 1 हा एकदा येणार, दुसऱ्यांदा ज्यावेळेस मी इन्सर्ट करायचा प्रयत्न करेल तर ते एरर आउट होईल. ठीक आहे. हा तुमचा झाला नॉट नल कन्स्टेंट, सॉरी युनिक कन्स्टेंट.
ओके. तिसरा कन्स्ट्रेंट आहे चेक. फॉर एक्झाम्पल मी जर ह्या मार्क्स कॉलमवरती चेक कन्स्ट्रेंट इम्प्लिमेंट केला आणि असं लिहिलं की चेक वेदर चेक मार्क शुड बी ग्रेटर दॅन 60. ठीक आहे. म्हणजे ह्या कॉलम मध्ये ज्या पण व्हॅल्यू मी इन्सर्ट करायचा प्रयत्न करेल, मार्क्सच्या व्हॅल्यू त्या कशापेक्षा जास्त असायला पाहिजे, 60 पेक्षा जास्त. 60 पेक्षा जर व्हॅल्यू कमी आली तर ती मला ह्या कॉलम मध्ये इन्सर्ट करू देणार नाही. ठीक आहे, लक्षात आलं. ती चौथा कन्स्ट्रेंट तुमचा होता प्रायमरी की. आता प्रायमरी कीची डेफिनेशन मी सांगितली होती, आहे का लक्षात? व्हॉट इज प्रायमरी की? ते ओरिजिनल व्हॅल्यूज असतात, म्हणजे डुप्लिकेट नसतात, ती प्रायमरी की. युनिक अँड नॉट नल. हा, मग मग असं जर सांगितलं की फक्त ओरिजिनल किंवा मग डिस्टिंक्ट व्हॅल्यू असतात, तर हे ट्रू आहे का प्रायमरी कीच्या बाबतीत? नाही, कारण ते दोन कन्स्टेंटचं कॉम्बिनेशन आहे. प्रायमरी की नल पण असायला नको. ठीक आहे. सो प्रायमरी की इज अ कॉम्बिनेशन ऑफ युनिक अँड नॉट नल. त्या कॉलम मध्ये ज्या व्हॅल्यूज असतील त्या एकतर तुमच्या युनिक पण असतील प्लस त्या नल नसतील. लक्षात आलं का? ओके, दोज शुड बी युनिक अँड नॉट नल, हे दोघांचं कॉम्बिनेशन. ठीक आहे. आणि शेवटचं कन्स्टेंट होतं तुमचं फॉरेन की. फॉरेन की काय असतं? ज्या वेळेस आता हा माझा डिपार्टमेंट टेबल आहे आणि हा माझा एम्प्लॉई टेबल आहे. ठीक आहे. ज्यावेळेस मी एम्प्लॉईचा रेकॉर्ड इन्सर्ट करतो, ठीक आहे, त्यावेळेस इथे मी डिपार्टमेंट नंबर टाकलेला आहे. ठीक आहे. मग आता आता फॉर एक्झाम्पल तुम्ही आता हा टेबल बघा, याच्यामध्ये प्रायमरी की काय असेल हो? प्रायमरी की कोणती असायला हवी? युनिक अँड नॉट एम्प्लॉईचं नाव. फॉर एक्झाम्पल स्कूलमध्ये रोल नंबर आहे, बरोबर, किंवा कॉलेज कंपनीमध्ये एम्प्लॉई आय डी आहेत, ते दोन एम्प्लॉईचे सेम असतील का कधी? दोन एम्प्लॉईचा एम्प्लॉई आय डी सेम असेल का? नाही. म्हणजे तो काय झाला? युनिक झाला. ठीक आहे. तुमच्याकडे बँकेचा डेटाबेस आहे, बँकेच्या दोन कस्टमरचा अकाउंट नंबर कधी सेम असेल का? नाही. ठीक आहे. प्लस असं कधी होईल का एखाद्या कस्टमरला अकाउंट नंबरच नाहीये, फॉर एक्झाम्पल तो नल आहे, असं होणार नाही ना. सो दॅट इज युअर प्रायमरी. ती युनिक असते प्रत्येक रेकॉर्डसाठी वेगळं. ठीक आहे. जसं तुमचा आधार नंबर युनिक आहे ना, दोन लोकांचा कधी सेम नसणार. सो दॅट वे. ठीक आहे. तर ते इथे प्रायमरी की ऍक्ट होणार. ओके. तुम्हाला प्रायमरी की आणि फॉरेन कीचे जर रिलेशन बघायचे असेल तर आपण एक ER डायग्राम म्हणून येते. ओके, दॅट इज युअर एंटिटी रिलेशनशिप डायग्राम. ठीक आहे. जर ही डायग्राम आपण बघितली, ओके, तर ज्यावेळेस आपण कंपनीमध्ये काम करतो त्यावेळेस तुमचे खूप सगळे टेबल्स एकमेकाला कनेक्टेड असतात प्रायमरी आणि फॉरेन की. तर आता ही एक एक्झाम्पल आहे तुमच्याकडे ER डायग्रामचं. ER डायग्राम म्हणजे काय? एंटिटी रिलेशनशिप डायग्राम. ह्याच्यामध्ये तुम्हाला समजतं की कोणता टेबल हा कोणत्या टेबलला कनेक्टेड आहे आणि कोणत्या कीनं. ठीक आहे. ट्राय टू झूम दिस. तर हे क्लिअर दिसतं आहे की नाही, नो आयडिया. हे खूपच कॉम्प्लिकेटेड झालं ना. एनिवेज, ठीक आहे. ज्यावेळेस तुम्ही ऍक्च्युअल काम करायला सुरुवात कराल त्यावेळेस तुम्ही असं विचारू शकतात तुम्ही कुणाला, जे पण तुमचे मॅनेजर असतील ज्यांच्यासोबत तुम्ही काम करता त्यांना हे विचारू शकतात की कामाची सुरुवात करायच्या अगोदर तुम्ही हे डायग्राम मागवू शकतात. लाईक तुम्ही ज्या डेटाबेस वरती काम करताय त्याची ER डायग्राम रेफर करण्यासाठी द्या. मग त्यात तुम्हाला समजतं किती टेबल्स आहेत. आता इथे बघा, इथे ऑथर टेबल आहे. ओके. इथे तुमचा पब्लिशर टेबल आहे, इथे कस्टमर टेबल आहे, इथे शॉपिंग बास्केट नावाचा टेबल आहे. ठीक आहे. शॉपिंग बास्केट बुक झालं, हे तुमचं वेअर हाऊस झालं, हे वेअर हाऊस बुक झालं. सो आता तुम्ही इथे जर बघितलं, इथे काय आहे? शॉपिंग बास्केट ID
आणि काय आहे बुक ISBN नंबर आहे फॉर एक्झाम्पल. ठीक आहे. तर मग हे काय आहेत इथे इथून बघा ही आयडी जी आहे इंटिजर 10 वाली ही इथे आणि इथे हे दोन्ही टेबलमध्ये, मग यांचा रेफरन्स एकमेकाला दिलेला असतो. परत आता इथे बघा कस्टमर टेबलमध्ये तुमचं कस्टमरचा ईमेल आहे, इथे कस्टमर ईमेल आहे, म्हणजे दोन टेबलमध्ये एक कॉलम काय आहे कॉमन आहे. इथे बघा बास्केट आयडी आणि आयडी. इथे की दिसते का ही, इथे की दिसते का, इथे की दिसते का सी. तर काय असतं हे एकमेकाला कनेक्टेड असतात टेबल्स. मग हे डायग्राम बघून आपण काय करू शकतो, आयडेंटिफाय करू शकतो की कोणता टेबल कुठे, कोणत्या टेबल मधली कोणती की कोणत्या दुसऱ्या टेबलला कनेक्टेड आहे. त्यातून तुमचे रिलेशनशिप फाइंड आउट करण्यासाठी ही डायग्राम महत्वाची असते. ठीक आहे. आपलं कन्स्टेंटचं क्लिअर आहे का सगळ्यांना? ओके. येस सर. ठीक आहे. आज आपल्याला आणखी एक गोष्ट बघायची आहे, दॅट इज युअर सिटीज. सिटी काय असतं, सिटीचा फुल फॉर्म काय आहे, कॉमन टेबल एक्सप्रेशन. ठीक आहे. काय आहे आपण बघूया. ओके. आता माझ्याकडे स्टुडंट्स टेबल आहे. ओके. आता आपण काल रँक काढण्यासाठी एक क्वेरी बघितली होती, बरोबर. ठीक आहे. ती क्वेरी आपण कशी केली होती, सिलेक्ट, आपला पहिला वर्ड काय होता त्याच्यामध्ये, सिलेक्ट कॉलमची नावं होती, बरोबर. आतापर्यंतच्या आपण ज्या पण क्वेरीज बघितल्या, ओके, जे पण काम केले त्यांची स्टार्टिंग कशाने होते, एकतर सिलेक्टने होते किंवा इन्सर्ट होतं, अपडेट होतं किंवा क्रिएट होतं, बरोबर. पण जर तुम्ही कधी ह्या शब्दांनी स्टार्टिंग असणारी क्वेरी बघितली, ठीक आहे, विथ न जर सुरुवात झाली तर दॅट इज युअर सिटी. तर सिटी काय असतं, सिटीचा फुल फॉर्म आहे कॉमन टेबल एक्सप्रेशन. ओके. सिटीचा फुल फॉर्म काय आहे, कॉमन टेबल एक्सप्रेशन. मग आपण ज्यावेळेस इथे विथ म्हणतो, ओके, त्यानंतर मला द्यायचं असतं सिटी इन नेम. ठीक आहे. विथ सिटी इन नेम ॲज, त्यानंतर तुमची काही इथे एकतर इन्सर्ट देऊ शकतात किंवा अपडेट देऊ शकतात, अपडेट कमांड देऊ शकता किंवा डिलीट कमांड देऊ शकता किंवा सिलेक्ट कमांड देऊ शकता. ठीक आहे. आणि त्यानंतर काय करू शकता तुम्ही, त्या सिटीला, फॉर एक्झाम्पल तुम्ही जी सिटी इथे क्रिएट केलं त्याला इथे कॉल करू शकता, सिलेक्ट स्टार फ्रॉम, जे पण सिटीचं नाव तुम्ही दिलेलं आहे हे आपण इथे चेंजेस करू शकतो. ठीक आहे. एक उदाहरण बघूया मग तुमच्या लक्षात येईल. ठीक आहे. सिटी बेसिकली कोणत्या ऑपरेशनसाठी आपण यूज करू शकतो, सिलेक्ट, इन्सर्ट, अपडेट आणि डिलीट. ठीक आहे. आणि सिटीची सुरुवात कशाने होते, विथ. मग जर मला एखादी सिटी क्रिएट करायची असेल विथ, फॉर एक्झाम्पल आता मला स्टुडंटचे रँक्स काढायचे. ठीक आहे. काल आपण रँक कसे काढले होते तुमच्या लक्षात असेल. आपण काय केलं होतं, सिलेक्ट कॉलम नेम घेतले होते, त्यानंतर रँक घेतलं होतं, मग ऑर्डर बाय घेतलं, सॅलरी डिसेंडिंग, आणि त्याला आपण एलियास दिला होता ॲज रँक फ्रॉम स्टुडंट्स टेबल. ठीक आहे. पण जर मला तिसरा रँक काढायचा असेल, चौथा रँक काढायचा असेल फक्त, आणि तो चौथा रँक कोणत्या एम्प्लॉईशी रिलेटेड आहे, कोणत्या एम्प्लॉईचा चौथा रँक आहे हे काढायचंय. ठीक आहे. तर मी कसं काढतो, विथ सिटी, सिटीला काही पण नाव देऊ शकतो मी. ठीक आहे. विथ सिटी अंडरस्कोर मे बी फोर्थ मला काढायचंय. ठीक आहे. मी ते काही पण नाव देऊ शकतो, जसं की तुम्ही रँक 04 दिला तरीही चालेल. ठीक आहे. विथ रँक 04 ॲज, ओके, ही झाली तुमची सिटीची सुरुवात. ओके. त्यानंतर सिलेक्ट, कॉलम नेम काय होते आपले, सेम, स्टुडंट अंडरस्कोर आय डी, त्यानंतर तुमचं नेम आहे, स्कोर आहे आणि क्लास. ओके. त्यानंतर तुमचं आहे रँक, सेम रँकची क्वेरी आहे आपली, किंवा डेन्स रँक. डेन्स रँक हा कंटिन्युअस आहे, बरोबर, ओव्हर
ऑर्डर बाय स्कोर डिसेंडिंग ॲज काय घेतो आपण याला, रँक घेऊया. ठीक आहे. फ्रॉम टेबल कोणता आहे तुमचा, स्टुडंट. फ्रॉम स्टुडंट्स. ओके, हे झालं तुमचं डेन्स रँकची क्वेरी. त्यानंतर काय आहे, त्यानंतर काय येईल तुमचं, ॲज ओके, फ्रॉम स्टुडंट झालं. ठीक आहे. सिलेक्ट स्टुडंट आय डी, नेम, हा स्कोर आणि हा क्लास. ठीक आहे. त्यानंतर आपण काय घेतलं, डेन्स रँक ओव्हर ऑर्डर बाय स्कोर डिसेंडिंग ॲज रँक. ह्या पूर्ण कॉलमचं काय नाव येईल, ॲज रँक फ्रॉम स्टुडंट्स. पण ह्या क्वेरीच्या वरती मी काय बोललेलो आहे, विथ रँक 04 ॲज. आणि विथनं जर सुरुवात केली तर ते काय असतं, बेसिकली तुमचं सीटीई. मग जर आता मी विथ रँक 04 ॲज केलं, ठीक आहे, तर आता मला ही जी क्वेरी आहे, हा जो कोड लिहिलाय मी, ह्या 2-3 लाईन मध्ये जो पण कोड लिहिलेला असेल तो मी मल्टिपल टाइम्स इथे एका क्वेरी मध्ये यूज करू शकतो. म्हणजे माझ्याकडे जर समजा 200 लाईनची क्वेरी आहे, बरोबर, तर मी ह्या विथ रँक 04 च्या मध्ये जे पण सिलेक्ट, इन्सर्ट, अपडेट आणि डिलीट या 4 ऑपरेशन जर मला करायचे असेल तर त्याचे जे पण कोड लिहिलेले असेल 3-4 लाईनचा, तो मी मल्टिपल टाइम्स यूज करू शकतो. ठीक आहे. आता मी काय घेतलंय, विथ रँक 04 ॲज. म्हणजे काय झालं, ह्या सिटी रँक 04 नावाच्या सिटीमध्ये इन्फॉर्मेशन आहे. मग मी असं करू शकतो का, सिलेक्ट स्टार फ्रॉम, ओके, रँक 04. कशातून सिलेक्ट केला आता, या सिटी मधून. पण ही सिटी काय आहे, जे की हे आहे. ठीक आहे. सिलेक्ट स्टार फ्रॉम रँक 04 ॲज नाही, वेअर आपल्याला रँक कितवा काढायचा आहे, 4था. रँक इज इक्वल्स टू, इथे रँक का आलं, हा रँक, कारण याला आपण नाव काय दिलेलं आहे, रँक. रँक इज इक्वल्स टू 4. आणि ज्यावेळेस मी याला एक्झिक्यूट करेल त्यावेळेस मला कोणता मिळेल, रँक, ज्या व्यक्तीचा रँक 4 आहे. ठीक आहे. आता सीटीई लिहिण्याचा ऍडव्हान्टेज काय आहे, जर माझ्याकडे खाली 200 लाईनचा कोड आहे, इथे मी 200 लाईन टाकत गेलो, ठीक आहे, आणि हे 3 लाईन माझ्याकडे अशा आहेत ज्या की मल्टिपल टाइम्स येणार आहेत त्या कोडमध्ये, त्या क्वेरीमध्ये, तर मी काय करेल, सिम्पली याच्याऐवजी हे प्रत्येक वेळेस हे स्टेटमेंट लिहिण्याच्या ऐवजी मी काय लिहिल, फक्त हे यूज करेल. लक्षात आलं का. मी हा विथ रँक 04 ॲज हे तुमचं रँक काढण्याचं क्वेरी, ठीक आहे, आणि हे दिल्याच्या नंतर मी काय केलं, ही क्रिएट झालेल्या सिटीला इथे यूज केलं. सिलेक्ट स्टार फ्रॉम रँक 04 वेअर रँक इज इक्वल्स टू 4. याचा आउटपुट काय आहे, याचा आउटपुट काय, हे. ठीक आहे. ह्या आउटपुटला आपण काय म्हटलं, सिटी मध्ये सेव्ह केलं. सिटी नाही बरं का, सीटीई. आवाज येतोय सगळ्यांना, येस. ते काय आहे, सीटीई आहे. ठीक आहे. ते ऐकताना सिटी होत असेल, बट ठीक आहे, आपण याच्यामध्ये सेव्ह केलं. मग मी काय म्हटलं, सिलेक्ट स्टार फ्रॉम रँक 04, याच्यातनं सगळे कॉलम सिलेक्ट करा या सीटीई मधनं, जिथे वेअर कंडिशन मध्ये काय बोललो मी, रँक इज इक्वल्स टू 4. अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकता, तुम्हाला जर विचारलं की 4th रँक म्हणजे 4th हायेस्ट सॅलरी कुणाची आहे, फक्त मला त्या केसमध्ये काय घ्यायला लागेल, ऑर्डर बाय सॅलरी घ्यायला लागेल. टेबल दुसरा असेल, इंटरव्ह्यूवर विचारतो 3rd हायेस्ट सॅलरी कशी काढायची, 4th हायेस्ट सॅलरी कशी काढायची, तर ह्याच पद्धतीने काढायची. फक्त आपण सॅलरीच्या ऐवजी काय घेतलेलं आहे, मार्क्स घेतलेले. लक्षात आलं का. मग अशा पद्धतीने तुम्ही हे लॉजिक वापरून, हे सीटी यूज करून तुम्ही काय करू शकता, सेम सेट ऑफ कोड, हा कोड जो की तुम्हाला मल्टिपल टाइम लिहिण्याची गरज नाहीये. आता ही जर 400 लाईनची क्वेरी असते आणि माझं हे मल्टिपल टाइम्स मला हेच लिहायची गरज असते त्याच्यामध्ये, तर मी सिम्पली एक सीटी क्रिएट केलं असतं. त्या सीटीला मी
याच्यामध्ये यूज केलं असतं खाली 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 सिलेक्ट स्टार फ्रॉम रँक 04. मग हे रँक 04 काय सिटी. म्हणजे थोडक्यात काय होतं, आपलं लिहिण्याचा त्रास वाचतो, कोड लिहिण्याचा त्रास वाचतो, तो समजायला सोपा असतो. मल्टिपल टाइम्स हेच यूज करण्यापेक्षा सिम्पली एकदा डिफाईन करायचं त्या क्वेरीमध्ये, तेवढ्यापुरतं तेवढ्या क्वेरी पुरतं मर्यादित आहे हे. ठीक आहे, एकदा डिफाईन केलं त्यानंतर तुम्ही कधी पण त्याला यूज करू शकता पुढे. ठीक आहे, क्लिअर आहे इथपर्यंत. याचा फायदा काय होतो तुम्हाला, हे जे 2-3 लाईनचा कोड आहे किंवा 10 लाईनचा असेल मे बी, तुमच्या ऍप्लिकेशन तुमच्या जे पण तुमचा यूज असेल त्याच्यानुसार तुम्ही 10 लाईनचा कोड लिहिला आणि त्याला सिटी मध्ये डिफाईन केलं, तर तो 10 लाईनचा कोड तुम्हाला परत परत लिहायची गरज नाही पडत, फक्त त्या सिटीचं नाव घेत चालायचं खाली. सिलेक्ट स्टार फ्रॉम रँक 04 वेअर रँक इज इक्वल्स टू 4, किंवा इथे 3 घेऊ शकतात, थर्ड हायेस्ट सॅलरी, थर्ड हायेस्ट रँक कुणाचं आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण काढू शकतो. ठीक आहे, क्लिअर आहे सिटी सगळ्यांना? सर सर जेव्हा इंटरव्ह्यूला विचारतात की हाय सॅलरी किंवा 4 नंबरची सॅलरी जास्त कोणाची, तेव्हा हेच वापरू शकतो ना आपण? हा, तुम्ही विथ सिटी करा त्यावेळेस. मी पण हेच यूज करतो, मी सिटी यूज करून काढतो. ठीक आहे, मग त्या केसमध्ये तुम्ही हे पूर्ण असं लिहू शकता. तुमचं दिलेली रिक्वायरमेंट अशी असेल की डेटा एकाच टेबलमध्ये, ठीक आहे, सॅलरी आणि सगळं एकाच टेबलमध्ये. पण जर ते 2 टेबलमध्ये असेल, एका टेबलमध्ये एम्प्लॉईचा डेटा असेल आणि दुसऱ्या टेबलमध्ये सॅलरीचा डेटा असेल, तर कसं कराल? बेसिकली आपल्याला काय करायला लागेल, जॉईन करायला लागेल. ठीक आहे, मग याच्यामध्येच फक्त जॉईनचं स्टेटमेंट टाकायचं. ठीक आहे, याच्यामध्येच जॉईन करून घ्यायचं आणि फक्त त्या सिटीला इथे कॉल करायचं, सिलेक्ट स्टार फ्रॉम दॅट सिटी वेअर रँक इज इक्वल्स टू 3. ठीक आहे, आपण इथे सॅलरी, तुम्हाला ज्यावेळेस सॅलरी विचारतील तर तुम्ही इथे सॅलरी घेऊ शकता ॲज सॅलरी आणि सिलेक्ट स्टार फ्रॉम रँक 04 वेअर सॅलरी इज इक्वल्स टू XYZ, थर्ड, फोर्थ, सेकंड, फर्स्ट. ठीक आहे, इथे तुम्ही मध्ये चेंज करू शकता. ओके, समजलं सगळ्यांना? येस. आहे का इथपर्यंत? मला वाटतं सगळ्यांनी ठीक आहे, मला